हॅलो. काय पैलवान, कसा चाललाय हनीमून? हा, एक गोळ झालाय. आता काय गोळ घातलास? अंजलीबाई सोडून गेला मला. तूच काहीतरी आगावपणा केला आजची. त्यांना कळलं की मी अडाणी आहे म्हणून. अरे पण हे तर त्यासने आधीपासूनच माहिती आहे ना व. तेच तर समजणं झालंय. त्या म्हणतात की मी लपून ठेवलंय. असं कसं म्हणतील? अरे तू लग्नाच्या आधी समजा सांगितलेस ना व, इसरल्यात द्या. मी नाही, वहिनीने सांगितलं होतं. हं? राणा, तुला माती खायची सवयच लागली बघ. अरे तुला मी 1000 वेळा सांगितलं वहिनीवर भरोसा ठेवू नको. पण तू ऐकशील तर. बर आता ते समजा जाऊ दे, तू जाऊन सांगतेस नाही तू अडाणीस ते. अरे त्यांनीच तर मला सांगितलं. आता मी काय परत त्यांना जाऊन सांगणार? अरे आता जाऊन तू तुझ्या तोंडाने सांग आणि समजावून नीट सांग. बरकत, अंजलीबाई मला सोडून तर जाणार नाहीत ना बा? अरे राणा, तू येडायस काय? अरे त्यासनी राग आला असेल. तो पहिला घालव, ते गिफ्ट आणलेले देतेस मी. हा, पण एवढ्या रागात गिफ्ट कसं देणार मी त्यांना? अरे राणा, बायका चिडल्या की त्यांना गिफ्ट दिली की त्यांचा राग निवाळतोय असं ऐकले मी. देतो गिफ्ट. हा बरं, काय गिफ्ट आणलीस? ते 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 नाही का आपण ते केलेलं लावतो ते, हा? काय म्हणतात ते, किचन. हा, ते घेतलंय. किचन? अरे राणा, आता एक सायकल बी घेऊन देतेस नाही. अरे अरे किचन दिलेस होय रे? हानी मुलं जाताना असले गिफ्ट देतात काय? बरकत, मग आता काय बी कर, पण ते राग घालव आणि सांग सगळं खरं. तू येतो का रे इकडं? अजिबात नाही. आता उगा येळ घालू नको, नाही तर वहिनी खरंच सोडून जातील बघ. हा. अंजलीबाई, 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 दरवाजा उघडा की. काय झाला? कशाला दरवाजा ठोठावती? ते अंजलीबाई दरवाजा उघडणं झालेत. अरे पण झाला काय? ते चूक झाले माझ्याकडनं एक. तू आजकालचा छोकरा छोकरी ना एकदम कमाल करते. अरे हनीमून मध्येच भांडण करते. आमच्या वेळी असा नव्हता बरं का. अरे आईडीला कशा फुलासारखा जपला पाहिजे. आणि काय रे, तू लव असं भांडून करते का? नाही हो, भांडण नाही झालं आमचं. मग उगाच रुसला का तुझा बायडी? तू एक काम कर, तिच्याशी जरा प्रेमाच्या वार्ता कर. हा बघ, त्याच्या राग कशा एकदम पळून जाईल ते. अंजलीबाई दरवाजा उघडूनच झालेत. तुझे एकदम उघडत नाही. वय तर अहो, लई आका मारले मी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.